मात्र हनी ट्रॅप प्रकरणामुळे शिंदेंचं सरकार आलं। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी हा आरोप केला। शिंदेंचं सरकार नाशिकच्या सीडीमुळे आलं। हनी ट्रॅपचे पुरावे द्यायचे झाले तर तिकीट लावावं लागेल असंही त्यांनी या दरम्यान म्हटलेलं आहे। एक गोष्ट कालपासून या सभागृहात होते ती म्हणजे हनी ट्रॅप। कोणचा हनी ट्रॅप यांनी आणला मला समजतच नाही। आणि नानाभाऊने तर कुठला बॉम्बच आणला म्हणे। नानाभाऊ आलाच नाही आमच्यापर्यंत बॉम्ब। नानाभाऊ असं कुठली घटना घडली असेल तर ती मांडली पाहिजे, पण माहोल असा क्रिएट होतोय आजी माजी मंत्री आता सगळे एकमेकाकडे पाहून राहिले। कोण फसलाय हनी ट्रॅप मध्ये? कुठल्याही आजी माजी मंत्र्याच्या हनी ट्रॅपचं या ठिकाणी तक्रारही नाही, पुरावेही नाही, अशी घटनाही समोर आलेली नाही। हनी ट्रॅप करून हनी नाही ना ट्रॅपही नाही असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्या संदर्भात फार मोठा माहिती सरकारकडे आहे, विरोधी पक्षनेत्याकडे आहे। जे काही सत्ता पालट झाली ती सत्ता पालट ते सीडीमुळेच झाली, एवढा मोठा ते प्रकरण आहे। अनेक ऑफिसर, अनेक IAS असतील, अनेक माजी आजी जे काही आहे त्याच्यात खूप मोठी माणसं आहे, त्यावर काही अधिक बोलण्याची गरज नाही। ते ज्यावेळेस आम्ही दाखवू त्यावेळेस मग आम्हाला तिकीटच लावावी लागेल 10-20 हजार रुपयाची, आणि ते तिकीट लावूनच ते सगळं चित्र दाखवावं लागेल। पण ते निमंत्रित आणि विशिष्ट लोकांनाच बोलावं लागेल, कारण एवढा भक्कम पुरावा त्या ठिकाणी आहे।